नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण करीत आहोत. या ग्रंथातील चतुर्थ खंडाचे वाचन आपले सुरू आहे. चतुर्थ खंडामधील आपण आज कर्म या प्रकरणाचं वाचन करणार आहोत. आजचा विषय आहे बौद्ध आणि ब्राह्मणी कर्मसिद्धांत समान आहेत काय. चला तर मग वाचनास सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण माझे चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन अपडेट मिळण्यास आपणास सुलभता होईल. बौद्ध धम्मात कर्मसिद्धांता इतका इतर कोणत्याही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही. बौद्ध धर्मात त्याचे स्थान कोणते आणि त्याचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदरच सांगितलेले आहे. अज्ञ हिंदू न समजता केवळ शब्द साम्यावरून असे म्हणतात की बौद्ध धर्म अथवा ब्राह्मणी वा हिंदू धर्म एकच आहेत. सुज्ञ आणि सनातनी ब्राह्मणही असेच म्हणतात, परंतु त्यात त्यांचा हेतू अज्ञ बहुजन समाजाची बुद्धी पुरस्कर गैरसमजूत करणे हा असतो. सुशिक्षित ब्राह्मणांना माहीत असते की बुद्धांचा कर्मसिद्धांत ब्राह्मणी कर्मसिद्धांतापेक्षा भिन्न आहे, आणि तरीही ते म्हणत राहतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी अथवा हिंदू धर्म एकच आहे. त्यांच्या द्वेषबुद्धीने चालवलेल्या अप्रचाराला या दोन धर्मातील कर्मसिद्धांत विषयक समान परिभाषेने सहाय्य होते. म्हणून वस्तुस्थिती काय आहे त्याचे सूक्ष्म परीक्षण करणे आवश्यक आहे. शब्दांचे कितीही साम्य असले तरी बुद्धांच्या कर्मसिद्धांताचा अभिप्राय हा ब्राह्मणी कर्मसिद्धांताच्या अभिप्रायापेक्षा वेगळा आहे. या दोन्ही सिद्धांतात आधारभूत प्रमाणे ही इतकी भिन्न आहेत की त्यापासून निष्पन्न होणारा निष्कर्ष समान असणे शक्य नाही. हिंदू कर्मसिद्धांताची मुख्य तत्वे खालील प्रमाणे आहेत. हिंदू कर्मसिद्धांतात हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे. उलट पक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही. ब्राह्मणी कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या जन्माजन्मावर आधारलेला आहे. आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म हे जन्मजन्मांतरी चालू राहते. बौद्ध धर्म आत्माच मानित नसल्यामुळे हेही बौद्ध कर्मसिद्धांत लागू होत नाही. देहाव्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर हिंदू धर्म आधारलेला आहे. देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही, आत्मा देहातून निघून जातो. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे माणसाने कर्म केले तर त्या कर्माचे विविध परिणाम होतात. त्याचा पहिला परिणाम म्हणजे कर्त्यावर होणारा आणि दुसरा आत्म्यावर होणारा. कर्त्याचा प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो. जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो त्यावेळी त्याच्या आत्म्यावर असे अनेक संस्कार झालेले असतात, आणि या संस्कारामुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते. हिंदूंचा हा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध कर्मसिद्धांताशी विसंगत आहे. वरील कारणास्तव बौद्ध कर्मसिद्धांत आणि हिंदू कर्मसिद्धांत हे एकच असू शकत नाही. म्हणून हे दोन्ही एकच आहेत असे मानणे केवळ मूर्खपणाचे ठरेल. जास्तीत जास्त इतकेच म्हणता येईल की या शाब्दिक मायाजाळापासून सावध राहा. या प्रकरणाचा भाग वाचून या ठिकाणी समाप्त झालेला आहे.
व आता मी यापुढील प्रकरणाचं वाचन करीत आहे. यापुढील प्रकरणाचा विषय आहे गतकर्माचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे बुद्ध मानतात काय? कर्म सिद्धांत बुद्धांनी सांगितला, कराल तसे भरा असे सांगणारा ते पहिलेच होते. तो कर्मसिद्धांतांवर इतका भर देत असे की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताच्या दृढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे. भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत हा कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनावर परिणाम यापुरती मर्यादित होता. तथापि अधिक विस्तृत असाही एक कर्मसिद्धांत आहे आणि कर्मसिद्धांताप्रमाणे गतजन्मीच्या कर्माचा अंतर्भाव होतो. माणूस गरीब कुळात जन्मास आला तर या सिद्धांताप्रमाणे त्याचे कारण त्याचे जन्माचे दुष्कर्म. तो श्रीमंताच्या घरात जन्माला आला तर त्याचे कारण गतजन्मीचे सत्कर्म. जन्मतःच माणसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण त्याचे गतजन्मीचे दुष्कर्म. हा अत्यंत दृष्ट सिद्धांत आहे. कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला काही स्थान उरत नाही. सर्व काही गतजन्मीच्या त्यांच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल. हा विस्तृत कर्मसिद्धांत बुद्ध प्रणीतच आहे असा अनेक वेळा भगवान बुद्धांवर आरोप करण्यात येतो. परंतु भगवान बुद्ध खरोखरच हा सिद्धांत मानित होते काय? या सिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यतः सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल. गतकर्म हे माणसासमवेत जाते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते हे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे. शब्दांच्या या परिवर्तनामुळे वांशिकतेच्या नियमावर कर्म सिद्धांताची कसोटी लावता येते. त्याप्रमाणेच या शब्द परिवर्तनाने त्या सिद्धांताचे अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाधा येत नाही. जे दोन प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते ते तो सिद्धांत निराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले आहे. हे जे दोन प्रश्न आहेत त्या दोन प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही. पहिला प्रश्न हा की गतकर्माचा वारसा कसा लागतो, त्याची प्रक्रिया कशी असते. दुसरा प्रश्न असा की वांशिकतेच्या दृष्टीने गतकर्माचे रूप कसे असते. ते वंशानुगत मातापितांपासून चालत आलेले असते की नंतर स्वतः संपादलेले असते. आपल्या मातापितरांपासून आपल्याला काय मिळते? शास्त्र सांगते जेव्हा वीर्य जंतूचा गर्भाशयातील अंड्याशी संयोग होतो तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो. वीर्य जंतूच्या शिराचा अंड्यातील केंद्रातून प्रवेश होणे म्हणजे उत्पत्तीचा प्रारंभ. प्रत्येक मनुष्य प्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पित्याचा वीर्य जंतू यांच्या संयोगाने म्हणजे दोन सजीव पदार्थांचे दोन कणांच्या युतीने होत असतो. या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुद्धांकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती मातापितरांमुळे होते असे बुद्धांनी सांगितले. त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहाजवळील इंद्रकर पर्वतावर वास करीत होते. यश त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला, भगवान म्हणतात पार्थिव आकार म्हणजे जीव नव्हे. मग जीव सशरीर कसा होतो? जीवाला ह्या अस्थी हे जठर कोठून मिळतात? आईच्या गर्भाशयात हा आत्मा कसा लटकलेला असतो? याला भगवंतांनी उत्तर दिले, प्रथम कलल होतो, नंतर अर्भूत,
त्यापासून पेशी वाढते आणि पेशीपासून घन होऊन तो वृद्धी पावत राहतो. या घनात पुढे केस, लव, नखे येऊ लागतात आणि जे काही अन्न पेय आई घेते त्यावरच पर्यायाने आईच्या जीवावर गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते. हिंदू सिद्धांत मात्र वेगळा आहे. तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत मातापित्यांपासून प्राप्त होते, परंतु आत्म्याचे तसे नाही. तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे, अर्थात कुठून हे काही हा सिद्धांत सांगू शकत नाही. आता गतकर्माचे स्वरूप कसे असते या दुसऱ्या प्रश्नांकडे वळताच एका गोष्टी संबंधी निश्चिती केली पाहिजे. ती म्हणजेच कर्म हा वंशानुगत गुणविशेष सजवायच्या किंवा स्वतः संपादिलेला गुण समजायचा. या प्रश्नाचे उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताची त्याला कसोटी लावता येत नाही. परंतु या किंवा त्या दृष्टीने त्याचे उत्तर आले तरी हा कर्मसिद्धांत हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे हे ठरवण्यात शास्त्र सहाय्य करू शकेल काय? शास्त्रानुसार मुलात आईबापाचे गुण विशेष उतरतात. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आईबापापासून देहापलीकडे काहीच मिळत नाही. हिंदू सिद्धांताप्रमाणे गतकर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर स्वतः आपण आपल्यासाठी आणलेला वारसा आहे. त्यात आईबापांचा काहीच भाग नसतो. सर्व काही बालक आपल्याबरोबर आणते. अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस पटणारा ठरत नाही. वर सांगितल्याप्रमाणे बुद्ध असल्या बुद्धिविसंगत सिद्धांतावर विश्वास ठेवत नाही. याविषयी चर्चा करताना मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्माच्या परिणामांपासून मुक्त होतो काय या प्रश्नाने स्थवीर नागसेनाने राजा मिलिंदला उत्तर दिलेले आहे. जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो त्या आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो. जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही. राजा मिलिंद म्हणाला, नागसेन, एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट कर. राजा, असे समज एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो. चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय? होय. परंतु दुसऱ्या माणसाने ज्याने आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरलेले नाहीत, मग तो शिक्षापात्र का? कारण त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्याचेच परिणाम स्वरूप होते. त्याप्रमाणेच हे राजा हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते. म्हणून पहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. वा, छान नागसेना. राजा पुढे म्हणाला, जेव्हा या नामरूपाने कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते? ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडित नाही त्याप्रमाणे गतकर्मही त्याच्यावर जाईल. पण ही कर्मे आहेत असे म्हणून कोणाला ती कर्मे दाखविता येतात काय? नाही. एक उदाहरण देऊन हे स्पष्ट करा. वृक्षाला जे फळे अद्याप यायची आहेत ती हे राजा दाखवता येतील काय? ती भावी फळे येथे आहेत किंवा तेथे आहेत असे कोणाला म्हणता येईल काय? निसंशय नाही. त्याप्रमाणेच हे राजा, जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही तोपर्यंत कृतकर्मे दाखविता येत नाही. वा, छान नागसेना. बंधू आणि भगिनींनो, आजच्या प्रकरणाचा भाग
वाचून ह्या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आपणास माझा हा ऑडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यास मदतच होईल. तर भेटूया आपण नवीन प्रकरणासह. नमो बुद्धाय. जय भीम.